नमस्कार मंडळी, माझं नाव सिद्धी पोद्दार आणि तुम्ही ऐकत आहात स्पेशल बिझनेस पॉडकास्ट। आणि आज आपल्यासोबत आहेत एक खास महिला उद्योजिका ज्यांचं नाव आहे उत्कर्षा लोंढे मॅम, ज्या कोल्हापूर स्थित एक बुटीक चालवतात। वामाक्षी बुटीक त्यांच्या बुटीकचं नाव आहे। आणि आज आपण त्यांच्या बुटीकची सुरुवात, त्यांच्या व्यवसायाची सुरुवात आणि बऱ्याचशा बिझनेसच्या गोष्टी जाणून घेणार आहोत। सो लेट्स वेलकम हर। उत्कर्षा मॅम, नमस्कार, तुमचं स्वागत आहे। मॅम, तुमच्या बुटीकची सुरुवात कशी झाली किंवा वामाक्षी बुटीक ही सुरू करायची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? साड्यांविषयी माझं प्रेम खूप लहानपणापासूनच। माझ्या आईच्या साड्या, आजीच्या, मावशीच्या साड्या या मी नेहमी बघत असायचे। त्यांचे रंग, त्यांच्यावरती वेगवेगळे नक्षी, त्यांचे डिझाईन्स, काही साड्यांचे काठ वेगळे असतात, काही साड्यांचे रंग वेगळे असतात। तर हे सगळं मी आधीपासून बघत होते आणि तेव्हापासूनच साड्यांविषयी प्रेम आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली होती। हळूहळू मनात ठरवलं होतं की काहीतरी आपण साड्यांच्याच दुनियेतलंच काहीतरी करावं। आणि बिईंग अ मेकॅनिकल इंजिनियर मी नेहमी फील्डवरती जायचे। आमचा फील्डवरचा युनिफॉर्म। अच्छा मॅम, तुमचं बॅकग्राऊंड मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे? ओके। आणि मी हे सगळं मिस करायचे। माझी आई शिक्षिका आहे, ती रोज नवीन साड्या नेसून जायची, लुक्स तिचे सगळ्यांना आवडायचे, तिच्या साड्या सगळ्यांना आवडायच्या, तिचं कौतुक व्हायचं आणि मी ते बघायचे आणि मला हे कुठंतरी मिस झाल्यासारखं वाटायचं। आणि ही आवड आणि साड्यांविषयी असलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता सगळ्यांना कळावी या हेतूने मी वामाक्षी बुटीक चालू करण्याचं निर्णय घेतला। मॅम, हे वामाक्षी ह्याचं ऍक्च्युअल मध्ये मीनिंग काय आहे? वामाक्षी ह्या शब्दाचा अर्थ खूपच सुंदर आहे। संस्कृत शब्दामधून हा शब्द निवडला आहे। वाम म्हणजे सुंदर, स्त्रीत्वाचं प्रतीक आहे आणि अक्षी म्हणजे डोळे। वामाक्षी म्हणजे सुंदर डोळ्यांची स्त्री, असं त्याचं मिनिंग आहे। याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये डोळ्यांना आत्म्याचं आरस मानलं जातं, तर हे त्याला आपण रिलेटेबल आहे। मॅम, पर्टिक्युलर एका मोठ्या शॉपमध्ये आणि एका बुटीकमध्ये नेमका काय डिफरन्स आहे? तर हे बघ, शॉप आणि बुटीक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। शॉपमध्ये तुम्हाला लॉटने साड्या येतात, त्या क्युरेटेड नसतात, त्या हँडपिक नसतात आणि त्या डिझायनर नसतात। त्याच्या उलट बुटीक मध्ये आम्ही हँडपिक साड्या आणतो, ज्या क्युरेटेड कलेक्शन आपण म्हणू शकतो त्याला, आणि त्या डिझायनर साड्या असतात। ती साडी तुम्ही दुसऱ्या इतर भरपूर महिलांच्या अंगावरती नाही बघणार, असं ते कलेक्शन असतं। आणि शॉपमध्ये वस्तू ह्या विकल्या जातात, आपण त्यांच्याशी संवाद साधतो आणि त्यांना समजावून सांगतो की कोणती साडी कशी बनली आहे, त्यांच्या पाठीमागे कोणत्या कारागिराचा हात आहे। शॉपमध्ये गेल्यानंतर आपल्याला 100 साड्या दाखवतील, पण त्यामधली एकही साडी आवडेल असं नसतं। पण तुम्ही बुटीकमध्ये ज्यावेळी याल, तुम्हाला 10 जरी साड्या दाखवल्या, त्यातल्या 8 ते 9 साड्या आवडणार या नक्की आवडणार, हे एक डिफरन्स आहे। मॅम, आता तुमच्या वामाक्षी बुटीक मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या साड्या आम्हाला बघायला मिळतील? काय स्पेशालिटी आहे? तर वामाक्षी बुटीक मध्ये तुम्हाला प्युअर सिल्क मध्ये महेश्वरी, चंदेरी, पैठणी, कांजीवरम, सॉफ्ट सिल्क, त्यानंतर पोचमपल्ली, पटोला या साड्या बघायला मिळतील। त्याचबरोबर ट्रेंडी साड्या देखील असतात, डिझायनर साड्या आहेत, या साड्या बघायला मिळतील। मॅम, मला असं विचारायचंय, आता तुम्ही जी साडी नेसली आहे ती कोणत्या प्रकारची साडी आहे? तर मी आज ही माहेश्वरी साडी नेसली आहे। बरं, थोडीस माहेश्वरीची काय हिस्ट्री किंवा कसं काय आहे ते सांगा। हो, तर या साडीची हिस्ट्री खूप छान आहे। 18व्या शतकामध्ये अहिल्याबाई होळकर राणी होत्या, त्यांनी ही साडी तयार केली आहे। म्हणजे त्यांच्यापासून त्यांनी कारागीर बोलवले। महेश्वर हे शहर नदीकाठी खूप शांत शहर आहे, तिथं त्यांनी कारागीर बोलवले, त्यांना सांगितलं की आपण अशी साडी बनवायची आहे। त्यांनी स्वतः ते डिझाईन करत होत्या आणि ह्या साड्या त्यांनी बनवायला सुरुवात केली। आणि ह्या कॉटन आणि सुती साड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे टाइप्स,
बुटा असतील, त्यांना प्रत्येकाला बरं. वेगळे नाव आहेत. नर्मदा ओके. नर्मदा नदीच्या काठी वसलेला असल्यामुळे त्यांना नर्मदा किंवा लहेरिया लहेर असते ना, तशा बॉर्डर असतात. त्या बुटींमध्ये तुम्हाला स्टार बुटा, बूंद बुटा, असे ट्रायंगल बुटा, असे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. मॅम, आता सध्या उन्हाळ्यात महिलांनी कोणत्या प्रकारच्या साड्या जास्त प्रेफर कराव्या? उन्हाळ्यात तुम्ही माहेश्वरी ही नक्कीच प्रेफर करू शकता. ह्या कॉटन आणि सिल्क मिश्रित आहेत. ह्या जशा आपण इमॅजिन करतो लुक की माहेश्वरी साडी म्हटल्यावर एक ट्रेडिशनल लुकच आपल्या डोळ्यासमोर येतो, तर असं नाहीये. जसे मी आज ही बारीक काठाची माहेश्वरी नेसली आहे, त्याबरोबर मी एक छोटं गळ्यातलं घातलंय, तर हे असं सोफिस्टिकेटेड लुक पण तुम्ही क्रिएट करू शकता. जसं ऑफिसमध्ये तुम्हाला नेसायचं असेल किंवा एखाद्या कॉर्पोरेट मीटिंगसाठी नेसायची असेल, तुम्ही माहेश्वरी साडी नक्कीच प्रेफर करू शकता. त्याबरोबर तुम्ही कॉटन चंदेरी आहेत, कोटा आहे, ऑर्गेन्झा आहे. इवन जर कार्यक्रमाला नेसायची असेल तर चंदेरी आहे, ती खूप लाईट वेट आणि खूप भारदस्त खानदानी प्रकारच्या साड्या आहेत ह्या चंदेरी माहेश्वरी, तर ह्या तुम्ही प्रेफर करू शकता. इवन जर तुम्हाला इव्हनिंग फंक्शन असेल तर तुम्ही पोचमपल्ली, सॉफ्ट सिल्क अशा हलक्या फुलक्या पण रिच दिसणाऱ्या साड्या तुम्ही प्रेफर करू शकता. ओके मॅम, आता जसं की लग्न सराईत हळदीपासून ते रिसेप्शन पर्यंत साड्यांची निवड ही खूप महत्वाची असते, तर तुमच्या मते कोणत्या कोणत्या फंक्शनला कोणती साडी ही एलिगंट पण दिसेल आणि परफेक्टही दिसेल? ओके, तर यामध्ये मी अजून एक ऍड करते, मुहूर्तमेढ. कारण मुहूर्तमेढ पासून आपले सगळे फंक्शन स्टार्ट होतात. बरोबर. तर मुहूर्तमेढ मी म्हणजे एका ब्राईडच्या दृष्टीने पहिला सांगते आणि मग सगळ्यांच्या दृष्टीने सांगते. तर एक ब्राईड असेल तर तिने मुहूर्तमेढसाठी आपल्याकडे माहेश्वरी आहे, माहेश्वरी निवडू शकते किंवा सिल्वर बॉर्डर मध्ये साडी, जी आता ट्रेंड मध्ये आहे की ऑक्सिडाइज ज्वेलरी घालायची आणि त्याच्याबरोबर सिल्वर बॉर्डरची साडी ही खूप सुंदर जाते. आपल्याकडे माहेश्वरी पण सिल्वर बॉर्डर मध्ये देखील आहे, तर तुम्ही ती प्रेफर करू शकता. त्याच्यानंतर मेहंदी, तर मेहंदीसाठी तुम्ही राजस्थानी किंवा गुजराती पद्धतीची साडी खूप छान दिसते. त्या किंवा टिश्यू एक फॅब्रिक असतं जे नाईट टाइम मध्ये शाईन करतं, तर हे फॅब्रिक पण खूप छान जात. त्याच्यानंतर येते हळदी. हळदीमध्ये तुम्ही आपल्याकडे चंदेरी आहे, जी पारंपरिक आहे साडी, ती तुम्ही प्रेफर करू शकता. इवन बनारसी तुम्ही प्रेफर करू शकता ऍज अ ब्राईड. त्याच्यानंतर विधीचा लुक. विधीच्या लुकसाठी जर तुम्ही महाराष्ट्रीयन लुक करत असाल तर आपल्याकडे पैठणी आहेच, पैठणी तुम्ही प्रेफर करू शकता. त्यानंतर येतं रिसेप्शन. रिसेप्शनसाठी तुम्ही एकतर डिझायनर हँडवर्क मधली साडी प्रेफर करू शकता किंवा बनारसी, जी कतान बनारसी असते, प्युअर सिल्क मधली असते आणि ज्याच्यावरती नक्षी ही खूप छान असते. ते नाईट टाइम मध्ये त्यात पण साड्या खूप छान दिसतात. तर हे झालं ब्राईड्सचं. आपण सायडर्स लुक्सचं थोडंसं बघूया. हा, तर तुम्ही लग्नासाठी चंदेरी यूज करू शकता किंवा जर सटल एकदम शांत लुक हवा असेल तर पटोला पण खूप छान साडी आहे, ती तुम्ही यूज करू शकता. रिसेप्शन साठी डिझायनर किंवा सॉफ्ट सिल्क साडीज आहेत किंवा पोचमपल्ली आहे आपल्याकडे, ते तुम्ही यूज करू शकता. आणि बाकी तुम्ही मिक्स अँड मॅच करून तुम्ही यूज करू शकता. कॉन्ट्रास्ट जसं मी आज केलेलं आहे. माहेश्वरी बरोबर सिल्कचं ब्लाउज आहे ज्याच्यावरती हँडवर्क डिटेलिंग आहे, असं मिक्स अँड मॅच तुम्ही करू शकता. आय गेस मला वाटतं मॅम आपण कम्प्लीट एक वेडिंगचा पार्टच म्हणू शकतो पूर्ण झालेला आहे यात. आता मॅम बऱ्याचदा ना होतं असं की खूप साऱ्या महिला असं म्हणतात की हा रंग अरे मला शोभतच नाही, ह्या रंगाची साडी मला सूटच होत नाही, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? तर हे खूप म्हणजे प्रश्न सगळ्याच बायकांचे असतात. आणि ही माझी उंची कमी आहे, तर हे मोठ्या बॉर्डरची साडी मला छान दिसेल का नाही, माझ्या वयाला शोभेल का, हा पण असतो. पण ही सगळी भीती ना तुम्हाला तुमच्या अंतःकरणाने दिलेली नसते, ही तुम्हाला समाजाने दिलेली भीती असते. ज्यावेळी तुम्ही साडी नेसाल आणि आरशात बघाल त्यावेळी तुम्हाला कळतं की बाबा नाही, ही मला छान दिसते साडी. ही ज्यावेळी तुम्हाला समाज तुमचं कौतुक करेल त्यावेळी तुम्हाला कळतं. तर मी काय करते, त्यांना जरी साडी आवडली नसेल तर मी त्यांना बोलवते आणि आरशासमोर उभं करते. मी सांगते गावरती टाकून बघा
आणि बाकीचे सगळे प्रश्न मनातून काढून टाका. फक्त 2 सेकंद तुम्ही तुमच्याकडे तुमच्या मनापासून बघा. असा होता की माझे एक क्लायंट आहेत, त्या बाय प्रोफेशन डेंटिस्ट आहेत आणि त्या आल्या होत्या. माहेश्वरीच घ्यायची होती त्यांना. बरं. तर त्या आल्या, त्यांनी 4-5 साड्या सिलेक्ट केल्या आणि मागच्या वेळी पण त्या आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पर्पल कलरची साडी नेसली होती, कारण हा कलर मला सूट करतो. आणि ह्यावेळी पण त्यांनी पर्पल कलरची साडी निवडली. मग तिथे एक रस्ट ऑरेंज कलरची साडी होती, जिचे बॉर्डर सिल्वर कलरची होती. मी म्हंटल तुम्ही ही साडी फक्त एकदा अंगावर टाकून बघा, जर नाही आवडली तर नका घेऊ, पण एकदा अंगावर टाकून बघा. ती टाकल्यानंतर त्यांना ती इतकी आवडली की त्यांनी तीच साडी घेतली आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या आई पण होत्या. त्या लगेच म्हटल्या की नेक्स्ट टाइम आल्यानंतर ना तूच सांग की कोणती साडी घ्यायची आहे. तर असं विचार करते ना, किती खरं आहे ते. बरोबर आहे. नाही, आणि बऱ्याच वेळा ओल्ड म्हणजे थोडेसे वयाने जास्त असलेल्या महिला पण येतात. त्या म्हणतात की नाही बाई, ही झगमगाट साडी आहे किंवा याला स्टोन वर्क आहे आणि डिझायनर साड्या आम्ही नेसत नाही, कधी नेसलेल्या नाहीत. तर मी म्हणते की तुम्ही आतापासून ही नेसायला चालू करा, बघा तुम्हाला तुमचं कौतुकच होईल. तर अशा बऱ्याच वेळा मी साड्या दिलेल्या आहेत आणि त्या लोकांना खूप आवडलेल्या आहेत. मॅम, ऍज अ महिला उद्योजिका, वुमन ऑन्टरप्रिनॉर, तुमच्या व्यवसायाच्या सुरुवातीला असा कोणता प्रसंग होता ज्याने तुम्हाला खूप शिकवलं, किंवा एखादा लर्निंग मोमेंट जो तुम्हाला आमच्या ऑडियन्स सोबत शेअर करा? लर्निंग मोमेंट असा की स्वतःवरती विश्वास ठेवणं, तिथून पासूनच चालू होतं. आणि ह्या सगळ्यांमध्ये हे मी एकटी करू शकलेच नसते कधीच. ह्या सगळ्यांमध्ये माझ्या घरच्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला. आणि म्हणजे त्यांच्याशिवाय हे झालं नसतं. त्यांचा माझ्यावरचा विश्वास आणि त्यांचं प्रेम हेच माझं खरं बळ आहे. म्हणजे काही सांगायचंच झालं दुसऱ्यांना तर एका परफेक्ट टाइमची वाट बघू नका. आजचाच दिवस परफेक्ट आहे असं समजा आणि टेक ऍक्शन फ्रॉम दॅट डे ओनली. बरोबर. नाही मॅम, तुमची जर्नी ऐकल्यानंतर ना, तुम्ही जे आज साड्याच्या प्रेमातून जे काही आज व्यवसाय तुमचा उभा केलेला आहे, खरोखर हे खूप मस्त ग्रेट आहे. तर थँक्यू सो मच मॅम, आज तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आला. थँक्यू सो मच सिद्धी.